नमस्कार, मी शिल्पा खेर, उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन। सक्षम नागरिक मोहीम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये भाग्यश्री फाउंडेशन तर्फे सुरू आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अनिल काकोडकर आणि माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत। हा उपक्रम गेल्या 2.5 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबवण्यात येत आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की कोल्हापूर जिल्हा परिषद माजी कार्यकारी अधिकारी श्री संजय सिंह चव्हाण आणि तेव्हाचे शिक्षणाधिकारी श्रीमती उबाळे यांनी फार चांगलं सहकार्य हा उपक्रम त्यांच्या सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलं। तसेच आत्ताचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष पाटील आणि शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेणकर प्राथमिक विभागाच्या हे फार चांगल्या प्रकारे या उपक्रमाला सहकार्य देत आहेत। आपण कोणताही चांगला उपक्रम जेव्हा घेऊन येतो तेव्हा शासनाचं सहकार्य हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार आवश्यक असतं आणि ते चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मिळत आहे। आत्ताच्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत श्रीमती मीना शेणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या 12 तालुक्यांमधील केंद्रप्रमुखां आणि विषय तज्ज्ञांतर्फे हा उपक्रम प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवत आहोत आणि त्याचा फार चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा उपक्रम जात आहे। व्यक्त होणं ही शिक्षण क्रमामधील फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा व्यक्ती व्यक्त होऊ लागतात, मुलं जेव्हा व्यक्त होऊ लागतात तेव्हा ते शिक्षण म्हणजे फक्त एक माहिती घेणं न राहता ती अनुभवाची प्रक्रिया कधी होऊन जाते ते लक्षात देखील येत नाही। अर्थातच यासाठी कोणतीही संस्था जरी असेल तरी प्रत्येक चांगली चळवळ जी असते, चांगली गोष्ट जी असते ती त्या विद्यार्थ्यांचे शिक्षकच त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की या प्रत्येक शिक्षकांनी फार चांगलं कार्य केलेलं आहे। त्यापैकी काही निवडक शिक्षक आज त्यांचे अभिप्राय आपल्याला सांगत आहेत। धन्यवाद। मार्च 2022 ला भाग्यश्री फाउंडेशन आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम राबवला गेला। त्याच्यामध्ये मुलांना व्यक्त होता येणं हे फार आवश्यक आहे। मी हा उपक्रम गेली 2 वर्षे अवलंबला आणि त्यातून असं दिसून आलं की जी मुलं व्यक्त होत नव्हती, बोलत नव्हती, ती लिखाणाच्या माध्यमातून बोलायला लागली। फाउंडेशनने 28 आठवड्यांचा जो कार्यक्रम दिलेला आहे तो पूर्ण आम्ही मुलांच्याकडून त्या पद्धतीने करून घेतला आणि खरोखरच मुलांच्यामध्ये इतका बदल दिसून यायला लागला की जी मुलं लिहायला मागं पडत होती, निबंध लिहिताना कचरत होती, तर ती मुलं टप्प्याटप्प्याने खूप चांगल्या पद्धतीने लिहायला शिकली। जेव्हा रोजनिशी उपक्रम हा सुरू झाला ही संकल्पनाच म्हणजे मुळात लगेच समजणारी आणि सोप्या भाषेतली वाटली आणि याचा फायदा असा झाला आहे की माझे विद्यार्थी हळूहळू एका अक्षरापासून अनेक अक्षर लिहायला शिकली आहेत। मला आनंद होतो की भाग्यश्री फाउंडेशननं हा उपक्रम राबवल्यामुळं आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिकवण्यासाठी एक आम्हाला चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे। याच्यातून ह्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होत आहे, विद्यार्थी बोलू लागला आहे। स्वतः येतात 3रीच्या वर्गातून या कार्यक्रमाची सुरुवात केली। विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही जे काय सकाळपासून करताय अगदी थोड्या तुमच्या आठवत तसं थोड्या गोष्टी तुम्ही लिहित चला। काही मुलांचे अक्षर एवढं चांगलं नव्हतं पण जसा सराव त्या मुलांना झाला तशा पद्धतीने 15 दिवसानंतर त्याचा आउटपुट मला दिसून आला। त्या मुलांच्या हस्ताक्षरामध्ये प्रगती झाली। 15 दिवसानंतर त्यांना कळाले काय नेमकं लिहायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांच्या आकलन शक्ती आणि कल्पना शक्तीला वाव मिळाला। भाग्यश्री फाउंडेशन आणि जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सक्षम नागरिक मोहीम आणि रोजनिशी उपक्रम हा आमच्या तालुक्यामध्ये सुरू असलेला एक उत्तम उपक्रम सुरू आहे। या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून जे काही रोजनिशी उपक्रमामध्ये जो सहभाग नोंदवला आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा सहभाग दिसून आलेला आहे। याच्यामध्ये या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्व अभिव्यक्त होण्याची एक उत्तम संधी मिळते आहे। केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 16 शाळा आहेत। आपण हा उपक्रम 16 शाळांमध्ये राबवतोय। बहुतांशी शिक्षक हा उपक्रम राबवतात कारण याचं नाव आहे सक्षम नागरिक मोहीम। आपल्याला भारताचा चांगला नागरिक घडवायचा।
मुलींना आणि मुलांना आपण सक्षम नागरिक घडवायचा आहे. काकोडकर साहेबांचा जो उपक्रम आहे किंवा स्वप्नातला महाराष्ट्र आहे, असे 4 विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये घडत गेले तर निश्चित एक चांगला देश, चांगले नागरिक आपले घडतील. गेल्या जुलै ऑगस्टमध्ये एक आमची शिक्षण परिषद खानापूर या ठिकाणी सुरू होती आणि या ठिकाणी रोजनिशी उपक्रम या कार्यक्रमाची ओळख करून दिलेली होती. रोजनिशी उपक्रम हा शाळेमध्ये दररोज परिपाठाच्या वेळी कशा पद्धतीनं राबवायचा याविषयी देखील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्या मार्गदर्शनानुसार आज आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमधून हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला जात आहे. शाळा भेटीच्या वेळी मला बरेचसा उपक्रम शाळांमध्ये चालू असलेला त्याचा आउटपुट चांगला मिळत असलेला हा मला जाणून आला. हा उपक्रम अतिशय उत्तम आहे. आता हे करत असताना मुलांना म्हणजे भावना व्यक्त होतात, त्या मुलांची शब्दसंपत्ती वाढते किंवा त्यांच्या मनात काय आहे ते कळते. निश्चितच्या माध्यमातून मुलांना लेखन कौशल्य त्याचं कसं विकसित होईल, त्याला संवाद कसा साधता येईल या दृष्टीनं आणि त्या संवाद लेखन कौशल्य असेल, त्याचं आकलन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची विचारशक्तीला प्रेरणा देण्याचं काम ही रोजनिशी करते. आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता या उपक्रमामध्ये असलेलं मला असं वाटतं की आपल्या या जिल्हा परिषदेने घेतलेलं एक मोठं पाऊल आहे. आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्देशच आहे की आपला की विद्यार्थी व्यक्त व्हायला पाहिजेत. फक्त तेच आपण फक्त पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त काहीतरी जे विद्यार्थी आला पाहिजे सक्षम नागरिक होण्यासाठी हा उपक्रम खूप सुंदर पद्धतीने आहे मॅडम. आणि मला वाटतं याचा उपयोग आत्ताचे नागरिक कसे आहेत आणि याच्यापेक्षा सक्षम कसे होतील या संदर्भात खूप छान पद्धतीने उपक्रम आहे. माझ्याकडे इथं 4थीचा वर्ग आहे, तर त्या वर्गाच्या सुरुवातीलाच मी आपण दररोज विद्यार्थ्यांना शुद्धलेखन लिहायला सांगतो. ते मुलं शुद्धलेखन म्हणजे काय कॉपी करून आणतात ना, पुस्तकात बसायचं. त्याच्यामुळं लेखनामध्ये काय फारसा फरक आम्हाला जाणवत नाही. मुलं काय आहे जुळून आलं. या उपक्रमात जेव्हा ट्रेनिंग झालं तेव्हा मी असं बदल केला की शुद्धलेखन लिहिण्याच्या ऐवजी तुमचा दररोजचा जो काय अनुभव आहे, एखादा प्रसंग आहे दिवसाभरातला तो लिहायचा. चांगला परिणाम असा झाला की प्रश्नोत्तर म्हणजे मुलांनी त्याने अनुभवलेलं, त्याने शिकलेलं उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असतं. बऱ्याच वेळा मुलांना ते अवगत झालं असतं पण व्यक्त होत आहे लेखणीमधनं. या अनुभव कथनमध्ये, अनुभव लेखनामुळे त्या मुलांना प्रश्नोत्तर, इतिहासी प्रश्नोत्तर सुंदर प्रकारची मुलं लिहायला लागली. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत शाळातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम या अंतर्गत रोजनिशी लिहिण्यासंदर्भातली कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर शाळेमध्ये आम्ही गेल्यानंतर परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. दररोज तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहा आणि या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मध्ये थोडे बदल होत गेले. परिपाठाच्या वेळी होणारं कौतुक पाहून त्या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आणि एकत्रितच यामधून विद्यार्थ्यांची एक कल्पना शक्ती, प्रेरक शक्ती, सहकार्य वृत्ती, सौजन्यशीलता वाढीस लागली. शाळेमध्ये आमचा भाग्यश्री फाउंडेशन मार्फत हा रोजनिशी उपक्रम चालू आहे. तर त्या अंतर्गत मी रोजच्या अभ्यासाबरोबरच दर शनिवारी मी सकाळी परिपाठ झाल्यानंतर मुलांना व्हरांड्यामध्येच त्यांना बसवतो. सगळी पुस्तकं आणायची, समोर ठेवायची, मुलांनी पुस्तकं काढायची, त्यांना जे आवडेल ते पुस्तक काढायचं. वाचून झाल्यानंतर पुन्हा अर्धा दिला जातो की त्यांनी जे वाचलं ते त्यांनी वहीत लिहून काढायचं. आमच्या शाळेमध्ये जेव्हा उपक्रम राबवला तेव्हा आपण त्या मुलांना सांगितलं की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या घटना आपण ज्या काय असतील ते लिहायचं सांगितलं. मग त्यामध्ये चांगले असेल किंवा एखादी चूक जरी झाली असेल तरी तुम्ही लिहायचं असं जेव्हा सांगितलं तेव्हा एक 2-3 आठवड्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की आपल्या काही चुका व्हायला लागल्या आणि मग ते आपल्याला लिहावे लागतात म्हणून त्यांच्या चुकांचं प्रमाण थोडं कमी झालं. विद्यार्थ्यांचं सुरुवातीचं जे लेखन अतिशय कमी प्रमाणात ही मुलं लेखन करायचं. लेखनामध्ये चुका पण त्यांच्या बऱ्याच होत्या, पण त्या चुका टाळून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळं त्यांचं लेखन कौशल्य सुधारलं. जे 4 ओळीमध्ये लिहित होते ते आता 8-10 ओळीमध्ये त्यांचं लेखन वाढलेलं आहे आणि वाचन पण त्यांचं वाढलेलं आहे. म्हणजे वाचन लेखनासाठी हा उपक्रम चांगला. गेल्या वर्षी मी एकदा 6वी आणि 7वीसाठी 2 वर्गासाठी मी हा उपक्रम राबवला. त्याचा फायदा असा झाला बरेच मुलं चांगल्या प्रतीच झाले. जेवढी आपण त्यांना शाबासकी देतो तेवढं त्या पद्धतीचं लिखाण त्या पद्धतीनं वाढत चाललंय आणि तुम्ही जे विषय देतात त्याच्यामध्ये बरोबर चांगले विषय आहेत. आता उपक्रमामुळे बरेच मुलं लिहायला लागले, अक्षर त्यांचं सुधारायला लागले. महत्वाचं म्हणजे त्याचा फायदा मला काय झाला तर मुली शुद्धलेखनामध्ये खूप छान त्या शुद्धलेखन करू लागल्या. हा
हा उपक्रम जो तुम्ही घेतलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे मुलांना, विद्यार्थ्यांना जी लेखनाची सवय लागलेली आहे आणि ते स्वतःचे अनुभव विद्यार्थी लिहू शकतात. हा आत्मविश्वास आता ह्या मुलांमध्ये केवळ ह्या जे आपण चालवलेल्या ह्या चळवळीमुळे म्हणा किंवा ही मोहीम म्हणा की मुलं भविष्यात हे व्यक्त होण्यास शिकत असतात. अशा पद्धतीनं मी राबवते किंवा आमच्या तालुक्यामध्ये खूप छान पद्धतीने हा उपक्रम चालू आहे. रोजनिशी म्हणजे फक्त लिहिणं अपेक्षित नाही, तर तो सुसंवाद व्हावा मुलांचा, आणि मुलांचा शिक्षणाचा सुसंवाद झाला तर त्यांचा बौद्धिक विकास होईल, त्याचबरोबर मोकळीपणा राहिल्यामुळे शारीरिक विकास होईल. अशा प्रकारचा उपक्रम रोजनिशी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, तुझं चांगला आहे, कारण या माध्यमातून मुलांच्या बुद्धीला एक चालना मिळायला लागलेली आहे. त्यामुळे काय झालं तर मुलं सुद्धा त्यांची बोलायला लागली किंवा आपले अनुभव सांगायला लागले किंवा त्यांच्या लक्षात यायला लागले की मला आता काय करायला पाहिजे. उपक्रम स्तुत्य आहे, सर्वांनी राबवणं गरजेचं आहे. आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये परशुराम विद्या मंदिर तसेच कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह इथून आमच्या शाळेत ज्या मुली येतात त्यांच्यासाठी हा रोजनिशी जो उपक्रम आहे तो आमच्या शाळेत आम्ही चालवतोय. या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त मुली त्यांचे रोजचे अनुभव असतील किंवा शाळेतले जे उपक्रम आहेत त्याच्याबद्दलची त्यांची मतं असतील त्या लिहिता आहेत आणि त्याचा आढावा सुद्धा मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक, वर्गीय शिक्षक घेत आहेत. मुलं स्वतःच्या मनातल्या गोष्टी त्याच्यात लिहित आहेत. त्यांना तिथं मांडावे लिहावेसे वाटत आहे की माझ्या मनात जे काही वाटते ते मी लिहिते. हा सुद्धा एक मोठा फायदा आहे. हा उपक्रम गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राबवत आहोत. ठिकाणी आपण मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंग घेऊन प्रत्येक मीटिंगमध्ये शिक्षकांना या संदर्भात प्रवृत्त केलेलं आहे की हा उपक्रम राबवण्यासंदर्भात. तर माझ्या शाळेमध्ये म्हणजे केंद्र शाळा पूरमध्ये दयानंद मेहतर सरांना हा उपक्रम राबवण्यासाठी सांगितला आणि हा उपक्रम त्यांनी अतिशय हिरिरीनं राबवायला सुरुवात केली. प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये किंवा मी शिक्षक मीटिंगमध्ये मी हा विषय घेत असतो आणि बऱ्यापैकी शाळांनी हा उपक्रम राबवलेला आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. अभिव्यक्त होण्याची मुलांना संधी मिळते. तरी आमच्या केंद्रात आमच्या एक शिक्षिका ज्यांचं नाव गीता नागरे मॅडम आहे, त्यांनी या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती दिली होती की उपक्रम फार चांगला आहे, विद्यार्थ्यांचा विकास होतो, विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेबरोबरच विद्यार्थ्यांचा भावनिक आणि बौद्धिक विकास या उपक्रमातून झाल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हा उपक्रम जास्तीत जास्त शिक्षकांनी घ्यावा असं त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. थोडक्यात सांगायचं झालं तर वृक्ष संवर्धन आहे, वृक्ष जतन आहे. अगदी बी रुजत घातल्यापासून ते रोप छान येऊपर्यंत, त्या फळं लागूपर्यंत, फुल लागूपर्यंत हे विद्यार्थी त्या बारकाईने निरीक्षित करायला लागले. रोजनिशी निर्णयाचा एकदम चांगला फायदा. कोणताही उपक्रम हा यशस्वी करण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते. आपल्यासमोर मुलं असतात आणि त्या मुलांच्यापासून सुरुवात झाली की पुढे सक्षम नागरिक बनायला सुलभ होतं. नागरिक ही जी संकल्पना आहे आणि सक्षम शब्द आहे त्याच्यामध्ये हा फार मोठा व्यापक अर्थ आहे सक्षम नागरिक, आणि तो घडवायचा असेल तर इथून सुरुवात आहे. असे अनेक उपक्रम येतात, पण ह्या पद्धतीचा जर उपक्रम जर राबवला तर खूप मोठा फरक पडतो. शिक्षकांना अध्यापन करणं सोयीचं जावं, त्यांना मुलांशी व्यवस्थित इंटरॅक्ट होता यावं, प्रत्येक मूल समजून घेता यावं, त्याची प्रगती त्यांना कळावी यासाठी आहे. अभ्यासक्रम सोडून हा दुसरा कुठला वेगळा उपक्रम नाहीये. याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर तुमचा अभ्यासक्रम शिकवताना या सगळ्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, यासाठी हा उपक्रम आहे. रोजनिशीमध्ये आम्हाला वेगवेगळे उपक्रम लिहिण्यास सांगितले. त्यामध्ये महाशिवरात्र, महिला दिनविषयी व वाचन प्रेरणा दिन याविषयी लिहिण्यास सांगितले. त्यामध्ये आम्हाला वाचण्याची व आठवण्याची कुवत आलेली आहे. माझे नाव आराध्या दत्तात्रय रणदवे, इयत्ता 3. भाग्यश्री फाउंडेशन यांच्या वतीने सक्षम नागरिक मोहीम ग्रंथ रोजनिशी उपक्रम आमच्या शाळेत राबवला जाते. वाचनातून व्यक्तिमत्व विकास घडत असतो. आमच्या शाळेत वाचन चळवळ प्रत्येक शाळेत सुरू आहे. आजपर्यंत मी माझ्या आवडीनुसार 14 पुस्तके वाचली आहेत.